सोनल गोरे यांच्या उमेदवारीवरील आक्षेप फेटाळल्याने आंधळी गटात भाजपचा मार्ग मोकळा. छाननीत एकही अर्ज बाद नाही. नमस्कार, आपण पाहतात भरारी वृत्तसेवा. मान तालुक्यातील राजकारणातील प्रत्येक हालचालींचा वेध घेणारा यूट्यूब चॅनल. आक्षेप फेटाळला, भाजपसाठी दिलासादायक निर्णय. भारतीय जनता पार्टीच्या आंधळी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सोनल शेखर गोरे यांच्या उमेदवारी अर्जावर आज आक्षेप घेण्यात आला होता. मात्र निर्धारित वेळेत तक्रार अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावला. याच गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार दीपाली गणेश जगदाळे यांच्या उमेदवारीवरीलही आक्षेपही याच कारणामुळे नामंजूर करण्यात आला. परिणामी आंधळी गटात भाजपचा मार्ग आता अधिकच मोकळा झाला आहे. छाननीत एकही अर्ज बाद नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीत एकही अर्ज बाद न होता प्रक्रिया शांततेत पार पडली. ही बाब महत्त्वाची ठरली. आज तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी. काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने मान तालुक्यातील तहसील कार्यालय परिसर अक्षरशः गजबजून गेला होता. यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी स्वतः उपस्थित राहून भाजपच्या सर्व उमेदवारांचे अधिकृत AB फॉर्म तहसीलदारांकडे सादर केले. तसेच सर्व उमेदवारांच्या भेटी घेतल्या. जिल्हा परिषद 5 जागांसाठी 40 अर्ज तर पंचायत समितीच्या 10 जागांसाठी 87 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये अनेक उमेदवारांनी 2-2 अर्ज तर काहींनी डमी अर्ज देखील दाखल केले आहेत. पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळाल्यानंतर अनेक अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत 27 असून त्या दिवशी चित्र अधिक स्पष्ट होईल. कुकुडवाड गटात थेट लढत असल्याने भाजपकडून अरुण गोरे व राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल देसाई गेल्या 20 वर्षापासून या मतदारसंघावर देसाई कुटुंबियांचे व जगताप कुटुंबियांचे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व मोडीत काढण्यास नामदार जयकुमार यांनी घरचा उमेदवार उभा करत नवे आव्हान उभे केले आहे. मार्डी गटात घराघरात राजकीय संघर्ष. महिलांसाठी राखीव असलेल्या मार्डी गटात मोठे राजकीय टशन पाहायला मिळत आहे. स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांच्या दोन्ही सुना एकमेकांविरुद्ध मैदानात उतरल्या आहेत. डॉक्टर भारती पोळ भाजपकडून तर सोनाली पोळ राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी करत आहेत. घरातच राजकीय रणसंग्राम पेटल्याने हा गट विशेष चर्चेत आहे. काही ठिकाणी विकास विरुद्ध जातीय राजकारण अशाही चर्चा रंगत आहेत. नामदार जयकुमार गोरे यांनी तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केलेले भगीरथ प्रयत्न, शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवलेले पाणी, म्हसवड सह तालुक्यातील विकास कामे यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जनता विकासाच्या पाठीशी उभी राहणार की जातीपातीच्या राजकारणाला साथ देणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामदार जयकुमार गोरे यांचा वारू रोखण्यासाठी विरोधक यशस्वी ठरणार का की म्हसवडप्रमाणेच विरोधकांना धोबीपछाड मिळणार. राजकीय जाणकारांचे लक्ष आता या निवडणुकीकडे लागले आहे. अशाच ताज्या व अचूक निर्भीड बातम्यांसाठी भरारी वृत्तसेवा या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.